कधी भी फोटो कधी भी फोटो फोटो तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला पहिलाच ब्लॉग आणि पहिल्याच ब्लॉग मध्ये आपण जात आहोत. आज कुठे जातो रे? म्हैसमाळ हिल स्टेशन. तर चला, यांचं आवरावरी चालू आहे, थोडीशी कपडे वगैरे घालणं चालू आहे, तयारी शुद्ध. अब ठीक आहे. तर चला, आपण घड्याळ वगैरे घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर लगेच निघूया रूमवरून. शक्यतो आपण बसनेच जाणार आहोत, सिटी बसने. बघूया काय काय होतं आता. मोटरसायकल नाही परवडत आहे. चला, सगळेजण रेडी झालेले आहेत. गणेश भाऊ पाहू शकता तुम्ही. लेट्स गो. त्याच्या मोबाईल मध्ये काही करू तिकडे टाइम जाईल. काय मित्रांनो, आमचे जेवण बाकी आहे आणि एक मेस सापडतोय आम्ही. एखाद्यावर जर व्हिडिओ चालूच नाही झाला, लय मोठी मेस स्क्रिप्ट बोललो समजा, लय घोळ आहे. बघा बुटन तेन इकडं बघा. आम्ही सध्या एक मेस शोधतोय, जेणेकरून सकाळचं जेवण करू आणि मग दिवसभर टेन्शन राहणार नाही. सकाळ संध्याकाळ एकदा जर का आम्ही जेवण केलं एकदा सकाळचं, तर संध्याकाळपर्यंत आम्ही कितीही फिरलो तरी आम्हाला टेन्शन राहणार नाही. थोडं फार खाऊ गळतंय. हां, आता रनिंग मध्ये चालेल ना. मेस चालू आहे का विचारायला गेला गणेश. बारा चालू आहे हात केलाय, चालू आहे. घेतले तिघाचे. या साहेब, इथं बसून घेऊया. मध्ये बसता का? तर भातावर ताव मारून आणि चपात्या तीन दाबून आणून आम्ही सध्या भातावर ताव मारतोय. हिल स्टेशन कडे जेवण केल्यावर भेटूया. असे स्टॉल टाकून ठेवते. तर जेवण झालेलं आहे आमचं. आता जेवण हात वगैरे धुवून निघणार आहे. त्याच्यातून पाणी घे पलीकडून. अरे बकेट आहे ना, हात धुवायचं सिस्टम पहा मित्रांनो. बकेटून पलीकडून पाणी घ्यायचं ना, खाली बकेटीत पळत. मग जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. तर आता चाललोय आम्ही बसची पास वगैरे काढतोय, सिटी बसची. म्हणजे दिवसभर आम्ही किती फिरालो तरी आम्हाला जास्त खर्च येणार नाही. 100-1 रुपयामध्ये मला वाटतं पास निघून जाईल. आणि 100% निघणार. 100 मध्ये जर आमचं म्हैसमाळ फिरणं झालं ना, आम्हाला असं वाटलं वेळ बाकी असन आणि आम्हाला असं वाटलं की बाबा आता दुसऱ्या एखादं ठिकाण फिरूया, तर आम्हाला पास असल्यामुळे आम्हाला 24 तासाची काहीच गरज नाही पडणार. एक्स्ट्रा तिकीट देण्याची गरज नाही पडणार. AGC हॉटेल सध्या AGC हॉटेल. आमचे गणेश भाऊ आहेत, जुबेर भाई आहेत. हां, असं आहे का? चला, सिग्नल लागलेला आहे. तर करा फक्त आता डायरेक्ट आम्हाला 2-3 तासचा व्हिडिओ 2-3 तासचा व्हिडिओ तर खूप मोठा होणार आहे, पण आम्हाला एडिट करून
जरा तुम्ही पैसा आमचा जरा ब्लॉग कमी लास्ट पर्यंत बघा. कमी करणार. आपल्याकडे स्टोरेजचा तर प्रॉब्लेम नाही ना. नाही Storage तर- 512 GB स्टोरेज आहे. सांगायचं काम नाही. 100% माझा unlimited आहे. चला भेटूया बसमध्ये बसल्यानंतर. तर बसमध्ये आम्ही बसलेलो आहे. हो ना तू तो आता व्हिडिओ काढ आपण नंतर रूमवर गेल्यावर बोलून ते राहिलं. नाही पण येतच बसलेलं चांगलं असतं ना. ओके बरोबर. गाण्याचा आवाज येतो. दोनच जण आहे ना त्याच्यामुळे लाज वाटत नाही जास्त. फुल भरलेलं असल्यावर लय वेगळं वाटतं. आम्ही आता दिवसाचंच पूर्ण तिकीट काढणार असल्यामुळं आता पूर्ण दिवसाचं तिकीट काढायचं आम्हाला. म्हणजे दिवसभर किती पण फिरलो आम्ही तर आम्हाला तिकिटाची जास्त अडचण येणार नाही. गणेश भाऊ तिकीट काढतायत. तर या मंदिरापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. इथून अजून 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ते टावर दिसतंय ना तिथपर्यंत आहे समोर अजून अंतर. तर हे श्री गिरिजा देवी मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथं गिरिजा देवी मंदिर. तर इथून अजून आपल्याला 2 किलोमीटरवरती जायचं आहे त्या टावरपर्यंत. ते टावर आहे ना भरपूर दूर आहे. इथून जरी जवळ दिसला असला तर भरपूर दूर आहे. पायी जाण्यास कमीत कमी 1-1.5 तास तरी लागतो तिथपर्यंत जाण्यास आणि रिक्षाने 10 मिनिटाचं अंतर आहे. चला दर्शन घेऊया. सध्या रोड खूप खराब आहे. ओके दर्शन घेऊया आपण. तर आपण पोहोचलो आता महेशमाळ हिल स्टेशनला. दोन नंबरच आहे ना हे महाराष्ट्रातलं 2 नंबरचं हिल स्टेशन आहे. फोटोत मग्न आहेत. काय होतं वा वा. घेवर का चांगलं दिसत.
इथं भरपूर प्रकारचे स्टॉल खेळणी. चिंचेचं झाड खूप छान आहे ना विशाल. चिंचेचं झाड खूप छान आहे. ते खाली आहे विशाल. त्या टावर पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. तर आम्ही आत्ता जी आहे ती एक्सप्लोअर केलेली आहे. तिथून आत्ता बघितलंच असेल तुम्ही, खूप मस्त व्ह्यू होता तिथं. बरेचसे आम्ही फोटो वगैरे पण काढलेले आहेत तिथून. आणि आता आम्ही चाललो आहे टावरकडे समोर. तर चला टावरकडे पुढे मिळूया. गाड्या येतात भरपूर. अल्ट्रा घेऊ, व्हिडिओमध्ये बी आला आपलं बोलणं. सोपं आहे काय. आता मोबाईलच्या झाला नाही काही. अरे याला हातात मोबाईल धरायला लागतो. तर आता आपण पोचलो आहे या टावर जवळ. मित्रांनो आता फोटो वगैरे सगळे काढून झाले आमचे. खूप मस्त एरिया आहे हा म्हैसमाळ. कधी जर संभाजीनगरला आलात तर संभाजीनगर पासून फक्त 28 किलोमीटर अंतरावर असलेला एरिया आहे. बघू शकता तुम्ही. खरं तर पावसाळ्यामध्ये हा एरिया खरंच खूप पाहण्यायोग्य एरिया आहे. तुम्ही कधीतरी व्हिजिट करून पाहू शकता. तर आमचं आता फोटो वगैरे शूट झालेलं आहे. फोटो वगैरे काढले आणि सगळं फिरून झालं. आज रविवार असल्यामुळं गर्दी खूप जास्त आहे. तर आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. बघू शकता तुम्ही. यांचे फोटोशूट चालू आहे. यांच्या फोटोमुळे आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त ब्लॉग काही शूट नाही करू शकलो. टाइम पण भरपूर झालेला आहे. चला कधी बी फोटो कधी बी फोटो कधी बी फोटो. अरे बाबा चला निघालो आम्ही आता परतीच्या प्रवासाला. हे टावर बघू शकताय तुम्ही. पाऊस. लेट्स गो. पार्किंग गर्दी.